बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। आजच्या सामना अग्रलेखातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर भाष्य करण्यात आले। राज आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी एकत्र येण्यास तयार आहेत। या बातमीने देशाच्या राजकारणात खळबळ माजली आहे। या बातमीने अनेकांना आनंद झाला, तसे अनेक जण पोटदुखीने बेजार झालेत। शिवसेनेच्या गर्भातून राज ठाकरे यांचाही जन्म झाला, त्यामुळे महाराष्ट्राच्या आईशी बेईमानी करणाऱ्यांना पंगतीला बसवून महाराष्ट्र हिताची बात एकत्र येऊन कशी पुढे नेणार, हा साधा सरळ प्रश्न आहे। भाजपचं राजकारण हे वापरा आणि फेका या वृत्तीचं आहे। मोदी, शहा, फडणवीस हे देशाचे नाहीत तर महाराष्ट्र राज्याचे तरी कसे होतील? राजकारणात विष पेरणाऱ्यांचंच काम त्यांनी केलं। महाराष्ट्रात कृष्णा कोयनेचा प्रवाह शुद्ध व्हावा आणि त्या शुद्ध प्रवाहात सगळ्यांनी उतरावं ही त्यांची भूमिका नाही। प्रयागराजच्या गढूळ अशुद्ध प्रवाहात त्यांनी सगळ्यांना उतरवलं आणि धर्माचा धंदा केला। महाराष्ट्रातील मराठी जनतेनं बोध घ्यावा आणि प्रत्येक पाऊल जपून टाकावं, असा हा विचित्र आणि विषारी कालखंड सुरू आहे। विषातून अमृत निघालं तर महाराष्ट्राला हवंच आहे, असं सामना अग्रलेखातून म्हणण्यात आलं।